नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तराडी येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत एका चौथीच्या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या अमानवीय घटनेच्या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्स संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। या घटनेच्या निषेधार्थ शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तांकडे करण्यात आली आहे। प्रतीक निमा वळवी इयत्ता चौथी या विद्यार्थ्याच्या खाजगी भागाला दोरी बांधल्याचा धक्कादायक आणि अमानवीय प्रकार घडला। 6 फेब्रुवारी 2025 रोजी ही घटना घडली। मात्र 8 फेब्रुवारीपर्यंत शाळेतील शिक्षकांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। 3 दिवस विद्यार्थ्यावर कोणतेही उपचार झाले नाहीत। विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाल्याने धुळे आणि नंदुरबार येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया कराव्या लागल्या। पालकांनी विचारणा केली असता मदत करण्याऐवजी शिक्षकांनी LC दाखल करण्याची पालकांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा आणि राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना दिलेल्या निवेदनात तराडी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, संबंधित दोषी शिक्षकावर कठोर कायदेशीर करण्यात यावी, पीडित विद्यार्थ्याला तातडीने वैद्यकीय व आर्थिक मदत मिळावी, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या। एका चिमुरड्या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या क्रूर प्रसंगामुळे आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अमानवीय अशी वागणूक देण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक व माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना दिलेला आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या विद्यार्थ्याची ही घटना 6 फेब्रुवारी 2025ला घडली आणि तब्बल 3 दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2025 रोजी तेथील प्रशासकीय जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत त्यांना माहीत पडली आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्याच्या उपचारामध्ये पालकांनी स्वतः खर्च करून औषधोपचार केलेला आहे। म्हणून या विद्यार्थ्याच्या पालकाला जो काय या मुलाच्या औषधोपचारासाठी वैद्यकीय उपचारासाठी जो काही खर्च लागलेला आहे तो आर्थिक खर्च तेथील शाळा प्रशासनाने त्याला द्यावा आणि पुढील उपचारसुद्धा करण्यात यावा आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। जे दोषी हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्या दोषी शिक्षकांवरती प्रशासकीय जे अधिकारी मुख्याध्यापक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। अशा प्रकारच्या घटना जेणेकरून पुढे घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने उपाययोजना योजाव्यात अशी आम्ही याद्वारे मागणी करत आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।